पाचोरा पोलिसांची तत्पर कारवाई, अवघ्या 12 तासात मोबाईल चोरीचा छडा, आरोपी जेरबंद। पाचोरा शहरात मोबाईल चोरीची घटना घडल्यानंतर अवघ्या 12 तासात आरोपीचा शोध घेऊन चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पाचोरा पोलिसांना यश आले आहे। गुन्हे शोध पथकाच्या जलद व अचूक तपासामुळे आरोपीस अटक करून त्याच्या विरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे। दिनांक 18 जानेवारी 2026 रोजी दुपारी 5:30 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी किशोर आनंदराव नेरकर, वय वर्ष 31, व्यवसाय स्वीट अँड कोल्ड्रिंक्स विक्री, राहणार कुंभारपुरी, पाचोरा, हे आपल्या चारचाकी वाहनात मोबाईल चार्जिंगसाठी ठेवलेला असताना अज्ञात चोरट्याने संधी साधून मोबाईल चोरून नेल्याची घटना घडली होती। या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 29/2026 भारतीय दंडविधान कलम 303(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्ह्याचा तपास सुरू असतानाच तांत्रिक विश्लेषण व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयित इसमाची ओळख पटविण्यात आली। पोलिसांनी सौरभ नाना भिल, वय वर्ष 23, राहणार कळमसरे, तालुका पाचोरा, यास ताब्यात घेऊन विश्वासात घेतल्यावर त्याने गुन्ह्याची कबुली दिली। तपासादरम्यान आरोपीकडून 15,000 रुपये किमतीचा शाओमी कंपनीचा अँड्रॉइड मोबाईल, 15,000 रुपये किमतीचा विवो Y27 प्रो मोबाईल असा एकूण 30,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। आरोपीस अटक करून 12 तासाच्या आत पाचोरा न्यायालयात हजर करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे। सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल काशीनाथ शिंपी हे करत आहेत। ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक श्री महेश रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार, पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल शिंपी, पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक हटकर, पोलीस फौजदार गणेश पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल शरद पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप भोसले यांच्या पथकाने पार पाडले आहे। प्रतिनिधी युसुफ पठाण, मालेगाव, नाशिक।